इथे कोथिंबीर, कांदे, 2 टोमॅटो, थोडासा लसूण, राजमा, मिरची, वाटाणा आणि थोडे आपले वाल होते इथून पाणी गरम करायला ठेवलं आहे. इथे वाटाणा पाणी टाकलं आहे आणि सगळं टाकलं आहे आपल्याला आणि ते बटाटा सोलून घेत आहे. त्याचे छोटे काप करू आपण. इथे मी 2 टोमॅटो घेतले ते आपण कापून घेऊ. 2 कांदे घेतले आहेत ते उभे कापून घेऊ. कापून घेतलं आहे साहित्य मसाला घालण्यासाठी. ते पाणी उकळत आहे आपलं. ते गॅस चालू करून घेऊ आपण. ते तेल टाकलं आहे गरम करण्यासाठी. ते मसाले टाकू आपण. इथे जिरे, मोहरी टाकलेली आहे. मिरच्या टाकून घेऊ. ते मिरच्या चांगल्या गरम झाल्या तर लगेच आपण त्याच्यात मिरच्या चांगलं गरम झालं आहे. त्याच्यात कांदा टाकला आहे. बिर्याणी मसाला, पनीर मसाला आणि हळद घेतली आहे इथे आणि थोडासा मॅगी मसाला आपल्या अंदाजानुसार. इथे चांगला कांदा परतून घेतला आहे. त्याच्यात आता टोमॅटो टाकू. टोमॅटो चांगला परतून झाल्यावर मीठ टाकायचे थोडं, म्हणजे जेणेकरून आपला टोमॅटो चांगला शिजून निघेल. त्यानंतर आपण आपले मसाले टाकून घेऊ, जे की आपण मागाशी काढले होते ते चांगले हलवून घेऊ. आणि त्यानंतर आपण त्याच्यात आपले बटाटा, वाटाणा, जे वाल होते ते आणि फरशी हे सगळं साहित्य टाकून घेऊ. हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपण कापलेली कोथिंबीर टाकून घेऊ. ती चांगली मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपलं उकळलेलं पाणी त्याच्यात ओतून घ्यायचे. तोपर्यंत आपल्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ. मी हे 4 पेले अंदाजे तांदूळ घेतले आहेत आणि ते धुवून टाकले आहेत. हे असं काही मिश्रण दिसत आहे तर आपण भेटूया. हे मी किराणा आणला होता सकाळी, तर ते आपण डब्यात भरून घेऊ. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
धन्यवाद. भेटूया आपण नवीन भागात. धन्यवाद.